दोडक्याची सब्जी बघा मित्रांनो, किती छान असं तेल सुटलं आहे, खूप नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करी एन्क्वायरी. आज मी पुण्याला आलो आहे आणि आज मी माझ्या आईच्या ठेवणीतली छान रेसिपी दोडक्याची रेसिपी बनवतोय. तर तिने मला रेसिपी सांगितलेली आहे, तर मी आता ती बनवतो आणि माझ्या आईला खायला घालतो. तर बघूयात कशी बनते आपली रेसिपी. सुरू करू. तर त्यासाठी मी दोडके घेतलेत. ठीक आहे, तुमच्या भागात दोडक्यांना काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. दोडके घेतलेत, त्याला धुवून थोड्याशा चीर पाडून घेतले ते. ठीक आहे, तर सगळे असे 5-6 पीस मला मिळाले चांगले. ठीक आहे, तर दोडके घेतले. लसूण, खोबरं आणि हिरवी मिरची. ठीक आहे, त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. ठीक आहे, छान वाटण असं आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत. ठीक आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. ठीक आहे, आणि शेंगदाण्याच्या कुटासोबत आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहोत आणि आपण छान दोडक्याची भाजी करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वप्रथम मी शेंगदाण्याचं कूट घेतो प्लेटमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला, ठीक आहे, एक 3 ते 4 स्पून घेतले. ठीक आहे, मीठ घेत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलेला जो मसाला आहे तो अर्धा ह्याच्यात टाकणार आहे आणि अर्धा आपण फोडणीला देताना टाकणार. आता आपलं हे छान मसाला झालेला आहे बनून. ठीक आहे, शेंगदाण्याचं कूट ते आपण दोडक्यांमध्ये भरून घेऊ. ठीक आहे, तर हे बघा दोडके घेतले ते, त्याच्यामध्ये हा असा मसाला चांगला छान भरून घ्यायचा.
बाकीचं मसाला टाकून घेऊ. तेल टाकू, पाणी टाकून. मित्रांनो, पाहताय आपण आपली दोडक्याची करी, भरलेला दोडका पूर्णपणे रेडी होतोय. आता ह्याला उकळी देऊन घेणार आहे आणि नंतर आपला दोडका चांगला रेडी होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही पूर्ण प्रोसेस बघितली कसं आपण भरलेला दोडका टाकला. ठीक आहे, तर बघूयात आता. पाहताय मित्रांनो किती छान मसाला रेडी झाला आहे आपला दोडक्याची सब्जी. बघा मित्रांनो किती छान असं तेल सुटलं आहे. खूप छान रेसिपी झाली आहे. आता मी आईला सर्व करतो आणि तिची रिॲक्शन पाहतो. मित्रांनो, दोडक्याची भाजी, चपाती आणि लोणचं सर्व केलं आहे. तर आईला देऊन बघू आता कसं तिला कसं वाटतं ते चेक करूयात. आई, तुझ्यासाठी दोडक्याची भाजी, चपाती आणि लोणचं. बघ खाऊन. कसं झालंय? छान झाले. थँक्यू गणेश.